तर आज मी बनवलं पार्थसाठी होममेड सॅरेलॅक, ज्यासाठी आपल्याला लागणार आहे मखाना. तर 1 बाउल मोठा मखाना घ्यायचा आहे, अर्धा बाउल पोहे, अर्धा बाउल ओट्स आणि थोडेसे फुटाणेही घ्यायचे. तुम्ही फुटाण्याची डाळ पण घेऊ शकता. 10-12 काजू आणि 10-12 बदाम. तुम्हाला अक्रोड टाकायचं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. सो पहिले आपल्याला मखाना आहे तो थोड्यासा तुपामध्ये व्यवस्थित क्रिस्पी होईल असा भाजून घ्यायचा आहे. देन आपल्याला ओट्स आणि पोहेसुद्धा क्रिस्पी होतील असे भाजून घ्यायचे, जेणेकरून म्हणजे नाही का कुरकुरीत होतील, व्यवस्थित ते भाजले जातील. आणि काजू बदाम पण भाजून घ्यायचेत. आणि फुटाणे असतील तर ते भाजायची काही गरज नाही आहे, आपण तसेच टाकणार आहोत. सो मी सगळं ते भाजून घेतलं व्यवस्थित आणि नंतर ते बारीक करून घ्यायचं आहे. पण म्हटलं तोपर्यंत थंड व्हावं, तोपर्यंत मी पार्थसाठी खाणं बनवत होते त्याचं, कारण बराच वेळ गेला माझं ते शूट करण्यात. त्याचा खाणं बनवलं. देन आमच्यासाठी आज मसाले भातच बनवायचा होता, तोही बनवून घेतला. आणि साईड बाय साईड मी पार्थला चारतही होते, कारण थोडासा वेळ झाला होता. सो म्हटलं आधी त्याला चारून घ्यावं. देन नंतर ते थंड झाल्यानंतर, सगळं माझं आवरून झाल्यानंतर जेवण वगैरे मी ते बारीक करून घेतलं व्यवस्थित. आणि ते तुम्ही काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवू शकता. तर गरम पाण्यात 2 मिनिट शिजवून व्यवस्थित ते बाळाला आपण खायला देऊ शकतो, किंवा त्यात फ्रूटही ॲड करू शकतो, किंवा टिक्की बनवतो त्याच्यातही आपण ते टाकू शकतो. सो असा बराच वापर होतो त्याचा. तर तुम्ही पण हे होममेड सॅरेलॅक नक्की बनवून बघा, तुमच्याही बेबीला खूप आवडेल. सो जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला फॉलो नक्की करा. बाय.